प्रश्न आहे की नमो शेतकरी योजनेचा जो पुढचा हप्ता आहे तो पुढचा हप्ता कधी येणार, कारण जो मागचा हप्ता होता 8वा हप्ता होता तो मार्च 2026 मध्ये जमा झाला होता। त्यानंतर मात्र आता सध्या शेतकऱ्यांची पेरणी बी बियाणे आणायला लागतात आणि अजूनही जे कृषी विभाग आहे राज्याचं त्या कृषी विभागाकडून कोणतेही अपडेट नमो शेतकरी योजनेसंदर्भात आलेलं नाही किंवा पुढच्या हप्त्यासंदर्भात आलेलं नाही। जो PM किसान योजनेचा हप्ता आहे तो हप्ता जमा झाला तरी सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल कोणतीही अपडेट आलेली नाही। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार। तर याबद्दलच एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि तीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे इथून पुढे येणारं प्रत्येक अपडेटचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येईल। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, राज्यामध्ये दर 3 वर्षाने एक कृषी रत्न पुरस्कार घेतला जातो आणि हा कृषी रत्न पुरस्कार या वर्षीची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे। काल राज्याचे कृषी मंत्री दत्तासाहेब भरणे मामा यांनी राज्याचे जे राज्यपाल आहेत यांना ह्या कार्यक्रमाचं एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाद्वारे, कारण हा कार्यक्रम असतो तो राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये असतो आणि राज्यपालांकडून जे पुरस्कृत आहेत यांना पुरस्कार दिला जातो। आता या वर्षीचा पुरस्कार म्हणजेच 2-3 वर्षातून आलेला पुरस्कार म्हणजे 2023चे जे शेतकरी आहेत आणि कर्मचारी आहेत ज्यांनी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कार दिला जातो आणि 2024चा जो आहे तो सुद्धा पुरस्कार हा 1 जुलै 2026 ला दिला जाणार आहे। आता 2023 मध्ये जवळजवळ 80 शेतकरी आणि 10 कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार जाहीर केलेला आहे। त्याची यादी सुद्धा काल प्रकाशित करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 2024 मध्ये जवळजवळ 98 शेतकरी आणि 10 कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याची यादी सुद्धा प्रकाशित केलेली आहे कालच। तर राज्यपालांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि हा जो कार्यक्रम आहे तो हा कार्यक्रम 1 जुलै 2026 ला करण्याचं फिक्स झालेला आहे। आता या कार्यक्रमाचा आणि नमो शेतकरी योजनेचा कुठेतरी संबंध लावला जात होता। जेव्हापासून PM किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते तेव्हापासून बऱ्याच शेतकरी संभ्रमात होते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार। आता मागच्या आठवड्यामध्ये माहिती अशी आली होती की कृषी दिन आहे 1 जुलै 2026 ला कृषी दिन आहे आणि या कृषी दिनानिमित्त जो पुरस्कार आहे जो 3 वर्षातून पुरस्कार आलेला आहे या पुरस्काराच्या वेळेस नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार। परंतु एखादा हप्ता किंवा एखादा जर निधी जमा करायचा असेल तर त्या अगोदर एक शासन निर्णय येतो, परंतु नमो शेतकरी योजनेचा शासन निर्णय जो 9वा हप्ता आहे या संदर्भात कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय आलेला नाही आणि त्यामुळेच काल विधिमंडळ जे पावसाळी अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये काल कैलास पाटील यांनी सुद्धा हा मुद्दा मांडला होता की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, कारण मागचा हप्ता तुम्ही मार्च 2026 मध्ये जमा केला, परंतु आता पुढचा हप्ता जेव्हा शेतकऱ्यांना गरज आहे तेव्हा तुम्ही जमा करणार नाही, मग नंतर करून काय फायदा, असं कैलास पाटील यांनी काल अधिवेशनामध्ये सुद्धा म्हटलं होतं। काल त्यांनी हा मुद्दा उचलून धरला। त्यावेळी कृषी मंत्र्यांनी उत्तर दिलेलं होतं की आम्ही लवकरच जमा करू, परंतु त्यांनी तारीख किंवा महिना सुद्धा कोणत्याही प्रकारचा सांगितला नाही। परंतु कैलास पाटील बोलले की जो हप्ता आहे तो आता सध्या शेतकऱ्यांना गरज आहे, तुम्ही देता तर किती, तुम्ही वर्षाला नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे मिळून 12,000 रुपये देता, म्हणजे नमोचे फक्त 6,000 आणि केंद्राकडून ते PMचे 6,000 देता। तर तुम्ही हे जे 6,000 देता या 6,000मध्ये किती पोती बियाणे किंवा किती पोती जे खत आहे ते खत येतं, ते त्याचं जे निवेदन आहे ते निवेदन किंवा त्याचं जी पारदर्शकता आहे ती पारदर्शकता झाली पाहिजे असं सुद्धा काल कैलास पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर त्यांनी एक सरकारला रिक्वेस्ट सुद्धा केलेली आहे की तुम्ही हा जो हप्ता आहे नमोचा हप्ता तर लवकरात लवकर जमा करा, कारण आता पाऊस पडलेला आहे आणि शेतकऱ्यांची पेरणी सुरू झालेली आहे आणि पेरणीला बी बियाणे महत्त्वाचे असतात, त्यामुळे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे 1 जुलैला आपल्याला वाट पाहावी लागेल की हा 1 जुलैला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार किंवा नाही, कारण आज 1 जुलैला जवळजवळ 5 ते
6 दिवस आहेत। या 5 ते 6 दिवसामध्ये जर कृषी विभागाने, राज्याच्या कृषी विभागाने मनावरती घेऊन 3 वर्षातून येणाऱ्या या पुरस्काराच्या दरम्यान जर हा हप्ता जमा केला तर हा एक आठवणीत राहणारा आणि ऐतिहासिक हप्ता हा होऊ शकतो। त्या अगोदर पण एक GR प्रसिद्ध केला जाणार आहे। तो GR जर आला तर आपल्या चॅनलवरती तो पोस्ट केला जाईल। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद।